आणि इथं पावभाजी खायला येऊन दोघ जण फोन वापरत बसलेत। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा IK व्लॉग्स मध्ये। आणि आज आपण आलेलो आहोत पावभाजी खायला। हे खूपच स्पेशल ठिकाण आहे। बऱ्याचदा मी इथं आधीही आलेलो आहे। पावभाजीची टेस्ट अतिशय चांगली असते। आज माझ्यासोबत आलेला आहे छोटा भाऊ आणि बायको। घरात कोणीही नसल्यामुळे संध्याकाळी जेवणाचा विषय असल्यामुळे सगळ्यांनी मिळून हा प्लॅन केलेला आहे। चला तर जाऊया आणि पावभाजी पाहूया। तर इथून पुढे आपला अचानक माईक बंद पडला दुर्दैवानं, त्यामुळे मी व्हॉइस ओव्हर टाकतो आहे। त्यामध्येही मी तुम्हाला सगळी माहिती देईल, त्याचं काही टेन्शन घेऊ नका। आणि इथं पावभाजी खायला येऊन दोघ जण फोन वापरत बसलेत आपापले, बघू शकता तुम्ही इथे। कधी परीक्षेत अभ्यास केला नव्हता तेवढा मेनू कार्डचा अभ्यास केला आणि त्यानंतर आम्ही ऑर्डर केलं MH12ची स्पेशल पावभाजी। त्यानंतर कोल्हापुरी स्पायसी पावभाजी होती, ती सुद्धा आम्ही ऑर्डर केली। आणि जसे की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आम्ही ऑर्डर केले, त्यामधलंच होता हा एक प्रकार क्रिस्पी पावभाजी। मग चला तर एक एक पदार्थ आम्ही तुम्हाला टेस्ट करतो आणि त्याची चव कशी होती याबद्दल माहिती देतो। पहिल्यांदा आम्ही हा ट्राय केला क्रिस्पी पावभाजीचा प्रकार। बेसिकली यामध्ये ब्रेड्स होते, ते रोस्ट केले होते आणि कुरकुरीत बनवले होते। त्यावर पावभाजी, कांदा आणि मसाला टाकून मस्त बनवले होते। त्यामुळे हा थोडासा वेगळा पदार्थ तुम्हीही गेलात की ट्राय करू शकता। स्पेशल पावभाजी ट्राय केली, ती फारशी तिखट नव्हती, त्यामुळे लहान मुलांना किंवा ज्यांना तिखट आवडत नाही त्यांच्यासाठी प्रेफरेबल होती। आणि कोल्हापुरी पावभाजी हलकी स्पायसी होती पण छान होती। त्यानंतर आम्ही ऑर्डर केला हा मसाला पाव। थोडासा तिखट आणि चकना टाईप मटेरियल होता हा। तुम्ही गेला की हा मसाला पाव नक्कीच ट्राय करा, असं मी तुम्हाला रिकमेंड करेन। आणि मग हा मसाला पाव वर ताव मारून झाल्यानंतर दोघांनी ऑर्डर केलं जामुन शॉट। या जामुन शॉटमध्ये मित्रांनो एक ऑर्डर केलं की त्यामध्ये 2 ग्लास येतात। मी ऑलरेडी हा दुसऱ्या ठिकाणी ट्राय केला होता, तिथे मला फारसा आवडला नव्हता। पण जसं की तुम्ही पाहू शकता या दोघांनी इथे टेस्ट केला। थोडासा सुरुवातीला आंबट चिंबट आणि खट्टा मिठ्ठा असा लागला, पण दोघांनाही आवडला। मग मी सुद्धा पिऊन बघितला तर मलाही आवडला। त्यामुळे तुम्ही जर वेगळं काहीतरी हटके असे ट्राय करायच्या मूडमध्ये असाल तर तुम्ही हे नक्कीच ट्राय करू शकता। त्यानंतर इथं वेगवेगळे शेक्स अवेलेबल होते। तर वैभव आणि मी दोघांनी मिळून हाफ मँगो शेक घेतला, म्हणजे 1/2 केला होता पैसे वाचवण्यासाठी। तर भरपूर काय काय तिथं ट्राय केलं, खाल्लं। एक्स्ट्रा पावही मागवले। ॲम्बियन्स चांगला होता, बसण्यासाठी निवांत आहे। तसं कॉस्ट थोडीशी जास्त आहे, पण ठीक आहे बसण्यासाठी। आणि खायची टेस्ट बघितली, हायजिनिक बघितली तर एव्हरीथिंग इज फाईन। भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये।